दूध भेसळीचं प्रमाण कमी करण्यासाठी दूध स्कॅनर, पोर्टेबल दूध स्कॅनरच्या 50 अद्ययावत काहीतरी मशीन घ्यायच्या सांगितल्या गेल्या होत्या. त्यावेळेचे अन्न प्रशासन आयुक्त राजेश नार्वेकर साहेबांनी याच्या संदर्भात काही पावलं उचलली होती. 8 ऑगस्ट 2025ला हा विषय आमच्या वाचण्यात आला होता. परंतु अद्यापपर्यंत या 50 अद्ययावत पोर्टेबल दूध स्कॅनर उपलब्ध झाल्यात का याचं एक आम्हाला उत्तर हवं आहे आणि कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि सद्यस्थितीत त्याची काय आहे याचं एक थोडंसं अध्यक्ष महोदय आम्हाला उत्तर हवं आहे. अध्यक्ष महोदय, 9 मार्च 2023ला माजी विधानसभेचे सदस्य तत्कालीन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी एक विषय मांडला होता की राज्यामध्ये जिल्हानिहाय दूध तपासणी प्रयोगशाळा उभारल्या गेल्या पाहिजेत आणि त्यावेळेचे तत्कालीन अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड साहेब यांनी उत्तर दिलं होतं की हे आम्ही तयार करू. जर हे झालं असेल तर ह्या जिल्हानिहाय प्रयोगशाळा कुठे आणि किती निर्माण झाल्यात आणि त्याची सध्याची स्थिती काय याच्या संदर्भात आम्हाला थोडंसं उत्तर हवं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, स्वर्गीय अजितदादा पवार यांनीही दूध भेसळ करणाऱ्यांवरती मकोका कायदा लावू आणि त्यांच्यावरती कारवाई करू असं 26 मार्च 2025ला विधानसभेमध्ये सांगितलं होतं आणि त्यावेळेस उत्तर देताना मला वाटतं झिरवाळ साहेबांनी 24 मार्च 2026ला या संदर्भात सांगितलं होतं की आम्ही या बाबतीत कारवाई करू. आत्तापर्यंत दूध भेसळ वरती मोका कायदा लागू झाला आहे का आणि केला गेला असेल तर किती लोकांवरती कारवाई केली याचं आम्हाला थोडंसं अध्यक्ष महोदय उत्तर हवं आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी टेस्ट स्ट्रीप जे दुधामध्ये भेसळ होते त्यासाठी स्टेट ट्रिपचा एक विषय त्यांनी सांगितलं होतं की ह्या विशेष टेस्ट आपल्याला करण्यासाठी ह्या गोष्टीचा उपयोग होणार आहे. तर जर आपण केलं असेल तर ते आपण कुठे केलेलं आहे का स्टेट ट्रिपचं, तर या बाबतीत आम्हाला थोडीशी माहिती हवी आहे अध्यक्ष महोदय. नाही थांबा ना अध्यक्ष महोदय, अजून पूर्ण करू द्या कारण विषय महत्वाचा आहे. तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या जीवना मरणाशी संबंधित विषय आहे अध्यक्ष महोदय. आपण प्रश्न जर घेतला ना मी प्रश्न विचार मंत्री महोदय इथं अधिकारी बसलेले आहेत, सगळेजण ते प्रश्न लिहित आहेत. तर अध्यक्ष महोदय, नाही 2 टप्प्यात तुम्हाला उत्तर देता येईल. तुम्ही काय आता विचारा पुन्हा नंतर विचारा. ठीक आहे. आता शेवटचा एवढा विचारतो आणि त्यानंतर आपण उत्तर द्या. आपल्याकडे अधिकाधिक उत्पादन आणि गावांना संघटित डेअरी व्यवस्थेत आणण्यासाठी शासनाने काही पावले उचलली आहेत का? दूध भेसळ रोखण्यासाठी विशेष टेस्ट स्ट्रीप विकसित करण्यात येणार होती, त्याचं काय झालं? महानंदा डेअरीचं पुनर्जीवनाची कामाची सद्यस्थिती काय आहे? आणि कृत्रिम बुद्धिमत्ते AI टेक्नॉलॉजीने भेसळ रोखण्यासाठी आपण काही आधुनिक तंत्रज्ञान आणणार आहात का? आणि दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या आधुनिक प्रयोगशाळा किती व कोणत्या ठिकाणी उभारल्या आहेत याचं उत्तर द्या अध्यक्ष महोदय. सन्माननीय मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, अतिशय महत्वाचे प्रश्न सन्माननीय ओगले साहेबांनी विचारलेत. अगदी खरं आहे का आज जो मनुष्य तोंडातून जेवढे काही पदार्थ घेतो तेवढ्या प्रत्येक याच्यात भेसळ असल्याची चर्चा आणि अगदी ते खरं आहे. पण त्यातल्या त्यात सन्माननीय सदस्यांनी ओगले साहेबांनी जे उपस्थित केलं त्याच्यात दूध हे अगदी बच्च्यापासनं अगदी लहान मुलापासनं तर अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे रोजच्या व्यवहारात वापरले जातात कोणत्या ना कोणत्या मार्गाने. मग ते स्वीटच्या माध्यमातून असतील, चहाच्या माध्यमातून असतील, जेवणाच्या माध्यमातून असतील, प्रत्येक ठिकाणी वापरली जाते. आणि त्याच्यातली भेसळ आजपर्यंत आता त्यांनी उल्लेख केला, आजपर्यंत ते भेसळ नव्हतं असं काही नव्हतं, कायदा नव्हता असंही काही नव्हतं. कायदे हे अतिशय चांगल्या पद्धतीचे कायदे आहेत. परंतु मी प्रत्येक वेळेला ह्या विभागाचं उत्तर देत असताना ओगले साहेब आणि सन्माननीय सर्व सदस्यांना मी अगदी नम्र सांगू शकतो की मनुष्यबळाची इतकी अडचण होती का तिथं मनुष्यबळच नव्हतं. मनुष्यबळ नाही तर नाही, त्याला लॅबची जी व्यवस्था आपण जिल्ह्याला सांगितली, जिल्हा फार दूर आहे अजून. आत्ताशी अख्ख्या महाराष्ट्राला 3 लॅब अद्ययावत त्या ठिकाणी आहेत. एक 4ची कामं त्या ठिकाणी अगदी प्रगतीपथावर आहे. त्यासाठी लागणारा निधी जो आहे तो मध्यंतरीच्या काळात कैलासवासी
अजितदादांनी कबूल केल्याप्रमाणे 200 कोटी रुपये देणार होते, त्याचे 35 कोटी रुपये दिले होते. आता एक आताही वित्त विभागाकडे आपली एक 25-30 कोटीची फाईल त्या ठिकाणी आहे. कदाचित 8 दिवसात त्याची मान्यता मिळेल आणि त्यानंतर आपण लागणारं जे काही त्या लॅबमधलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यासाठीचा खर्च त्या ठिकाणी करणार आहोत. आपण जे काही सांगितलं तर मनुष्यबळसुद्धा मंजूर पदं होती. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची 350 रिक्त पदं होती, आत्ता 34 आणि मध्यंतरी आपण 197 पदं भरली म्हणून थोडंसं काम वाढलं. माणसं वाढली म्हणजे ऑटोमॅटिक काम वाढलं. त्याच्यामुळे एक वर्षभरात 1 एप्रिल 25 ते 31 मे 26 पर्यंत 7,162 नमुने घेण्यात आले. म्हणजे काम तसं प्रगतीतच होतं. फक्त जे कायदेशीर बाबी प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीनं इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे होत्या त्याला माणसं नसल्यामुळं ते होत नव्हतं आणि म्हणून त्याच्यात अन्न सुरक्षित नमुने, लेबल दोष असे एकूण 71 आस्थापनांविरुद्ध न्यायनिर्णय प्रकरणे दाखल करण्यात आली. याशिवाय उपरोक्त प्रकरणी रुपये 16,97,00,000 एवढ्या किमतीचा साठा त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आहे. आपण जेवढेही पदार्थांची नावं सांगितली तेवढ्याचे मी आकडेवारी त्या ठिकाणी देऊ शकतो, परंतु मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कामकाज सुरू आहे. निश्चित आपण सांगितल्याप्रमाणे जिल्ह्याला कार्यालयच ह्या जिल्ह्याला म्हणजे ह्या कार्यालयाची कार्यालयच जिल्ह्याला नाही आहेत, पण ते कुठे बसतात त्यांना सदस्य महोदयांचं म्हणणं आहे ते अगदी बरोबर आहे. तर ते जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय कार्यालयातच, जेणेकरून कलेक्टर ऑफिसला जर जागा मिळाली तर आपण तिथं त्याची व्यवस्था करू. नसेल तर जो जनतेचा संबंध कायमस्वरूपी ज्या ठिकाणी ज्या कार्यालयाशी येतो अशा ठिकाणी ते कार्यालय ओपन करण्याच्या संदर्भातलं, कारण प्रत्येक गोष्ट या डिपार्टमेंटची सांगायला गेली तर स्वतःची एकही गाडी नाही आहे. जे काही करायचं असेल तर शेवटी साधनाशिवाय तर शक्य नाही, कारण तो माणूस एका त्याच्या हेड ऑफिसला राहून पूर्ण त्याचा परिसर त्या ठिकाणी बिगर गाडीचा कव्हरच करू शकत नाही. म्हणून गाड्यासुद्धा PPPवर घेण्याचा त्या ठिकाणी प्लॅनिंग आहे. त्याचप्रमाणे जे आपण काही लॅब मध्यंतरीच्या काळात घेण्याचं मोबाईल व्हॅनच्याद्वारे, तर केंद्रानं त्याला मान्यता दिली होती, परंतु पुन्हा प्रश्न आला का आम्ही व्हॅन घ्यायला पैसे देऊ किंवा व्हॅन देऊ, पण त्याच्यावरचं लागणारं मनुष्यबळ हे सगळं राज्य सरकारनं उभं करायचं आणि म्हणूनसाठी तो ताळमेळ त्या ठिकाणी लागला नाही. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला थोडीशी अडचण निश्चित त्या ठिकाणी आहे. तर आता संभाजीनगर, पुणे आणि नागपूर या ठिकाणच्या लॅब सुरू आहेत. मुंबईची आहे एक, आणि यवतमाळ, नाशिक आणि रायगड. तर रायगडचं आता आदित्यताई गेल्यात, रायगडचा जागेचा प्रश्न होता तो थोड्याच दिवसात त्या ठिकाणी मिटवला जाईल अशा पद्धतीची मी आपल्याला खात्री देतो. टेस्ट स्ट्रीपच्या संदर्भात अजून तशी कार्यवाही झालेली नाही, पण निश्चितच ती कार्यवाही केली जाईल. आणि महानंदा डेअरीचा वगैरे जो काही उल्लेख केला तो विषय तसा आपल्याशी संबंधित येत नाही, तो दुग्ध विकास बरोबर येतो, त्याच्यामुळं त्याही संदर्भात निश्चित लक्ष दिलं जाईल अशा पद्धतीचं. आणि आपण एक सांगितलं का कदाचित मला वाटतं दस साहेबांना काही विचारायचं असेल तर मी नंतर तुमच्या दोघांचे उत्तर देतो. तुम्ही नंतर बोला ना, तुम्ही नंतर बोला ना, तुम्हाला देतील. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य हेमंत ओगले साहेबांनी अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न या ठिकाणी मांडला आहे. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांना मी या ठिकाणी विनंती करतो की मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी आपल्याला हा प्रश्न मांडला होता की आता जरी तुकाराम मुंडे हे आयुक्त झाल्यापासून मोठ्या प्रमाणावरती तिथं रेड पाडतायत, त्याची चर्चासुद्धा सोशल मीडियाला, TV च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होते. अध्यक्ष महोदय, एकटे तुकाराम मुंडे असो किंवा आमचे मंत्री महोदयसुद्धा अतिशय एकदम चांगला माणूस, या खात्याला अतिशय चांगला माणूस त्या ठिकाणी लाभलेला आहे निश्चितपणे. तर माझी विनंती अशी आहे की मनुष्यबळाचा जो आपण इथं उल्लेख केलेला आहे, अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारचा फूड अँड ड्रग्स ॲडल्ट्रेशन ॲक्ट 1955 पासून अमेंडमेंट फार कमी झाल्या
आता ज्या अमेंडमेंट 2005 साली झाल्या तो कायदा लागू झाला 2011 मध्ये। या 5 सालापासून 11 सालापर्यंत यातल्या ज्या ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदी अतिशय कमी, म्हणजे जेवढ्या पाहिजे तेवढ्या ताकदीच्या राहिलेल्या नाही। म्हणून माननीय मंत्री महोदयांना मी अगोदरच 2 प्रश्न विचारले होते। मंत्री महोदय, तुम्ही जिल्ह्याला 1 अधिकारी आणि 2 अधिकारी म्हणताय, एकूण किती लोकसंख्येला? अध्यक्ष महोदय, दारूबंदीच्या खात्याचे आता तालुक्याला 1 अधिकारी झालाय दारूबंदीला। अध्यक्ष महोदय, हे लोकांच्या जीवनाशी खेळणारं दुधासारखं सगळ्यात महत्वाचं हे डिपार्टमेंट आहे ज्याचं कंट्रोल राहू शकतं। माझी विनंती आहे मंत्री महोदयांना, माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती करून आणखी मनुष्यबळ, याला प्रत्येक तालुक्याला 1 माणूस असण्याची आवश्यकता आहे। आणि विशेषतः जास्तीचं नाही अध्यक्ष महोदय, पश्चिम महाराष्ट्रातले 5 जिल्हे, नंतर अहिल्यानगर मोठा जिल्हा, जळगाव जिल्हा आणि बीड जिल्हा आणि संभाजीनगर, एवढ्या जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय एकूण दुधाच्या 96% दूध उत्पादन एवढ्याच पार्टमध्ये होतं। या भागात तरी लोक असणं पाहिजे अध्यक्ष महोदय। म्हणून मनुष्यबळ, किमान तालुक्याला 1 माणूस तुम्ही किती दिवसामध्ये देणार आहात? 1 याला कशा पद्धतीने तरतूद करायचंय, काय करायचंय? आणि मंत्री महोदय, माझी विनंती आहे आपल्याला की आपण जे म्हणजे वित्त खातं, वित्त खात्याकडून असे पैसे मिळतात असं मंत्र्यांचं उत्तर नाही पाहिजे। आम्हाला मंत्र्यांचं उत्तर सरकार म्हणून पाहिजे। तुम्ही जे बोलत आहात ते सरकार म्हणून बोलतात। आमचे मंत्री महोदय सरकार म्हणून ठामपणे उत्तर दिलं पाहिजे। इतके कोटी मी माझ्या विभागाला मिळवणार, मग ते तुम्ही मुख्यमंत्री, अर्थमंत्री त्यांच्याकडेच आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोला आणि एवढ्या दिवसामध्ये आम्ही एवढं मनुष्यबळ देऊ। आणि दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, तपासणीसाठी लागणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत याच्यात सगळ्यात मोठा भाग कोणता आहे? दुधाचे नमुने घेतले, तुम्ही पनीरचा नमुना घ्या, खव्याचा नमुना घ्या, तो तपासणीला ठराविक काही त्या यांच्याकडे जातो, लॅबोरेटरीकडे। हे भेसळ करणारे अध्यक्ष महोदय, मी जबाबदारीने बोलतो, हे त्या लॅबपर्यंत सुद्धा पोहोचतात। पॉझिटिव्ह असलेले नमुने निगेटिव्ह येतात, हा अनुभव आहे। आणि काय काय तिथं गेल्याच्या नंतर जर त्या सॅम्पल बॉटलमध्ये तिथलं दूध असेल तर ते दूध काढून टाकतात आणि निर्भेळ दूध तिथं टाकून देतात आणि त्याचा रिपोर्ट एकदम येतो। हे इतके भंगार, इतके बरबटलेले लोक आहेत अध्यक्ष महोदय। मध्ये मी ऐकलं, आपण मागच्या वेळेस उत्तर दिलं होतं की विधी व न्याय खात्याकडे आमची फाईल आहे। 2005चा आणि 2011चा लागू झालेला मनमोहन सिंग साहेबांच्या काळातला कायदा तो आम्ही पूर्ण वाचला। त्या कायद्यामध्ये इतक्या पळवाट आहेत, ह्या लोकांना अजिबात त्याची सजा लागू शकत नाही। मध्ये तुकाराम मुंडे साहेबांनी स्टेटमेंट केलं की आम्ही गुटख्याच्या बाबतीमध्ये मोका लावू। मान्य, दुधाच्या बाबतीत सुद्धा मोका लावा, मेडिसिनच्या बाबतीत सुद्धा मोका लावा, आमचं म्हणणं आहे साहेब। आणि हा स्वतंत्रपणे राज्याचा कायदा असण्याची गरज आहे अध्यक्ष। केंद्राच्या कायद्याला अध्यक्ष महोदय, केंद्राचा 1 अधिकारी, गोवा आणि महाराष्ट्र मिळून 2 राज्याला 1 अधिकारी, एमपीसीबी काय म्हणतात ते 1 अधिकारी 2 राज्यामध्ये काय करणार आहे अध्यक्ष महोदय? याच्यामध्ये फार बदल करून घेतले काही लोकांनी। 50,000 लिटर पेक्षा जास्त संकलन असलेल्या डेऱ्यांवरती आत जाऊन तुम्हाला तपासणी सुद्धा करता येत नाही। हा कायदा कुठून बदल झाला? 2005 मध्ये होता, नंतर मात्र हळूहळू मग जे मोठाले डेऱ्यावाले आहेत हे सगळेच्या सगळे संत तुकाराम आहेत का अध्यक्ष महोदय? आणि हे आम्हाला माहिती आहे, बल्कुलरच्या नावाखाली कसलंही दूध घेऊन जातात आणि त्यांच्या आतमध्ये, कंपाऊंडच्या आतमध्ये गेलं की पवित्र होतं। ही काय पद्धत आहे अध्यक्ष महोदय? माझं म्हणणं असं आहे की तुम्ही लॅब
अहो आपलं जे दुग्ध विकास खातं आहे ना त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात मशिनरी मोकार पडून आहे. तीच मशिनरी उचला आणि दुधाच्या टेस्टिंगसाठी वापरा माननीय मंत्री महोदय. नवीन यंत्रणा सुद्धा घ्यायची गरज नाही, मशिनरी सुद्धा घ्यायची गरज नाही. लॅब आहे ना, जी लॅब आपली दुग्ध विकास विभागाची आहे ती लॅब फक्त तुमच्या या विभागाकडे हँडओव्हर करून घ्या आणि हँडओव्हर केल्याच्या नंतर जिथे जिथे हे चोर लोक सापडतील, हे भेसळीवाले सापडतील. कालच माझ्या इथं अध्यक्ष महोदय शिरूर कासार तालुका आहे, दहिवंडी म्हणून एक गाव आहे, तिथं उत्तम नगर 5 बिकानेर स्वीट्स, नाव काय बिकानेर स्वीट्स, बिकानेर नाव कुठलं राजस्थानचं, बिकानेर स्वीट्स. आणि त्याच्यामध्ये कालच रेड मारली आपल्या विभागाने, तर त्याच्यामध्ये पाम तेल आणि तेल मिसळून त्याच्यात काहीतरी फालतू पदार्थ तयार करायचे, नको तेवढी साखर टाकायची, लोकांना गोड लागलं की खातेत अध्यक्ष महोदय. अहो हे देवस्थानाला सुद्धा सोडेनात अध्यक्ष महोदय. शिर्डीमध्ये सुद्धा पेढ्यात भेसळ. अहो आमच्या इकडं काही गाव आहेत कुंथलगिरी वगैरे, तिकडं काही देवस्थान आहेत, कुठल्याही देवस्थानावरचा पेढा खा, इतका गोड लागतो, इतका गोड लागतो. अहो त्याला काही लिमिट पाहिजे. आणि दुधापासून तयार करणाऱ्या उपपदार्थाला जेवढा खर्च येतो त्याच्यापेक्षा सुद्धा उपपदार्थ स्वस्त का भेटतात दुग्धजन्य पदार्थ, याचा विचार करण्याची वेळ आहे अध्यक्ष महोदय. त्याच्यामुळं मोका लावताना फक्त गुटख्यावाल्यांना लावू नका. माझं म्हणे दूध आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये जे कोणी भेसळ करत असतील, जे सापडले त्याचे माल सप्लाय करणारे अध्यक्ष महोदय, हे कुठून कुठून काय काय माल सप्लाय करतील याचा भरोसा नाही. माल सप्लाय करणारे चेन पासून दुधामध्ये भेसळ करणारे आणि तुमचे अधिकारी जर त्यात काही सामील होत असतील, त्याच्याशिवाय होतच नाही अध्यक्ष महोदय. अभिजित पाटील ट्रोल झाले, परंतु जे नाव अभिजित पाटलांनी सांगितलेलं आहे ना, त्यांच्याबद्दल एवढी सुंदर माहिती आमच्याकडे आलेली आहे की ते बहुतेक देशाच्या पातळीवर राष्ट्रपतीकडून त्यांना पुरस्कार द्यावा लागेल, एवढी त्यांच्याबद्दलची आम्हाला माहिती आली. अध्यक्ष महोदय, अहिल्यानगर जिल्ह्याचं उदाहरण सांगतो. एक अधिकारी, आणि अहिल्यानगर जिल्हा मुळातच 2 जिल्हे होण्या एवढा मोठा जिल्हा आहे, 2 खासदार आहेत आणि डिलिमिटेशन झालं तर 3-3 खासदार होतील, एवढा मोठा जिल्हा, त्याला एक अधिकारी असेल तर कसं काय होणार. म्हणून आपल्याला विनंती आहे, मनुष्यबळ लॅबोरेटरी दुग्ध विकासच्याच घ्या तुमच्याकडे डायव्हर्ट करून. आणि दुग्ध विकासमध्ये अजूनही बरेच लोक मोकळेच बसून आहेत, जिल्ह्याला मोकळे बसून आहेत. ते तुमच्याकडे सहाय्यक म्हणून घ्या ना, नवीन नका तुम्ही पैसे हे करू. पण तिथले बसलेले जे लोक आहेत, 400 लोक अजून बसून आहेत, पुण्याला बसून आहेत, मुंबईला बसून आहेत, सगळ्या जिल्ह्याच्या तिथं सगळ्या डेऱ्या बंद पडल्यात. अनंतराव थोपटे साहेब वारले काल परवा अध्यक्ष महोदय, आम्ही श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कालावधीमध्ये त्या काळात गरज होती, सर्वाधिक मोठं काम अनंतराव थोपटे साहेबांनी केलं. त्या डेऱ्या सगळ्या बंद पडलेल्या आहेत. त्यांचं सगळं मटेरियल घ्या आणि ह्या विभागाकडे द्या आणि मनुष्यबळ वाढवा, एवढीच विनंती. आणि सगळ्याच्या बाबतीत मोका लावण्याच्या तरतुदीला मुख्यमंत्री महोदयांना बोला, LNJD त्यांच्याकडेच आहे आणि तातडीने हा कायदा आणा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, दस साहेबांनी अतिशय अनुभवातून त्यांचा जो काय अभ्यास आहे, खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आणि प्रश्न सुद्धा, मार्गदर्शन आणि महत्त्वाचे सूचना सुद्धा त्या ठिकाणी केल्यात. निश्चित का जसा गुटख्याच्या संदर्भात मोकोका लावला तेव्हा मला जरा वेळापूर्वी आमची दोघांची चर्चा झाली, तर त्याच्यात मोकोकाचं नोटिफिकेशन काढलंय, कायद्यात रूपांतर अजून केलेलं नाही, पण लगेचच त्याची कार्यवाही केली जाईल. त्याच पद्धतीनं दुधात सुद्धा कसं करता येईल त्या पद्धतीनं त्याचा अभ्यास करून LNJDला लगेच त्या ठिकाणी ते पाठवलं जाईल. आता महाराष्ट्र मिल्क अडल्ट्रेशन याचं ड्राफ्ट पूर्वी तयार केला होता, जो मी मागच्या वेळेस उत्तर दिलं होतं त्यावेळेला मी सांगितलं होतं. पण आता जे आयुक्त महोदय आले त्यांनी पुन्हा त्याच्यात गंभीरता कशी येईल ह्या दृष्टीनं त्यांनी बारकावे काढून आणि त्याचं पुन्हा ड्राफ्ट केला आहे. तो एक
5-7 दिवसात ह्याच हप्त्यात किंवा पुढच्या हप्त्यात कसा LNGDला जाईल त्या दृष्टीनं प्रयत्न केला जाईल. आपण ही अतिशय महत्त्वाची एक बाब निदर्शनास आणून दिली का जी आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे मला 1-1.5 वर्ष जरी झालं असेल तर मी ऐकलेलं नव्हतं का दुग्ध विकासकडं फार मोठ्या प्रमाणात आहे. खरं आहे, आत्ता माझ्या लक्षात आलं का माझ्या मतदारसंघात सुद्धा एक संघ होता, त्यांची सुद्धा मशिनरी त्या ठिकाणी आहे, अशी धुळखात पडलेली आहे. तर असं राज्यभरात कुठं काय काय का जेणेकरून ते वापरात येईल. मग माणसं असतील किंवा यंत्रणा असेल ती कशी, कारण शासनाची शेवटी ती इस्टेट आहे, हे शासनाचं आहे ना. आजच्या मितीला एवढं सगळं तात्काळ उभं करणं, पुन्हा पुन्हा तेच सांगायचं का मनुष्यबळ, कारण मनुष्यबळाचं मी जे अभ्यासलं ते असंच आहे का एक साधारण 11 लाख ड्रग्सची दुकानं आपल्या इथं आहेत आणि प्रत्येक 1000ला 1 माणसाची गरज आहे. 1000 दुकानांना म्हणजे 1100 माणसांची गरज आहे. पण आपल्याजवळ आता माणसं मी सांगितली तेव्हा का आहेत ती जेवढी कमी आहेत, तर ते पूर्ण करायला मला वाटतं म्हणजे औषध निरीक्षकांची एकूण मंजूर पदं 200च आहे का ज्याची गरज आहे आपल्याला 1100ची. म्हणून त्याचा आकृतीबंधसुद्धा 2 वेळा थोडंसं काही त्रुटी घेऊन रिटर्न आला होता. तो परत पुन्हा नव्यानं त्या ठिकाणी सबमिट करून आणि ती मनुष्यबळ हे पूर्ण करण्याची निश्चितच कार्यवाही करण्याच्या संदर्भात मी स्वतः पुढाकार घेईल अशा पद्धतीनं मी आपल्याला खात्री देतो. अहिल्यानगर जिल्हा म्हणल्यानंतर मला नाही वाटत का एखादाही माणूस दुधाच्या अभ्यासाशिवाय, तर आपण म्हणता ते खरं आहे का एवढी मोठी भेसळ. आपण सांगितलं शिर्डीचा पेढा, अनेक देवस्थानांवर म्हणतात बटाटे गाजर अशी काही मिक्स करून आणि मोठ्या प्रमाणात पेढा तयार केला जातो. आता 2 महिन्यापासून पेढाच मिळायला तयार नाही असे लोक म्हणायला लागलेत. म्हणजे थोडंसं स्ट्रिक्ट केलं तर निश्चितच चांगलं अन्न, चांगलं भेसळ निर्भेळ सगळ्या जनतेला मिळेल आणि एक पुण्याचंही काम होईल असं मला वाटतं. कारण आजचा माणूस मोठमोठ्या आजाराला त्या ठिकाणी अगदी 10-10, 5-5 वर्षाच्या मुलांना अटॅक, कॅन्सर, आईला कॅन्सर, मुलाला बच्चाला कॅन्सर, हा जो काही परिणाम आहे हा आपण जो सांगतो त्या पद्धतीनं त्याच्यावर निश्चितच जे जुने कायदे आहेत, नवीन कायदा करण्याची सुद्धा गरज नाही असं मला वाटतं. जुने कायदेच त्याची अंमलबजावणी जर काटेकोरपणे केली तर मला वाटतं हे सगळं नीट ठीकठाक झाल्याशिवाय राहणार नाही. त्या पद्धतीने निश्चित ओगले साहेब अशा प्रश्नांना आपल्यासारख्या तरुणांनी हात लावला तर मला वाटतं निश्चितच त्याचा सगळ्यांना बेनिफिट होईल. त्या दृष्टीनं मी प्रयत्न करेल. धन्यवाद. प्रश्न आहे, बोला. अध्यक्ष महोदय, दुधाबरोबर हो बस थोडक्यात प्रश्न मांडा फक्त आता लास्ट. अध्यक्ष महोदय, दुधाबरोबर औषधं आणि रक्तपेढ्या यांचाही विषय फार महत्वाचा आहे. हिंदुस्तान प्रश्न विचारा अँटीबायोटिक्स वरती प्रश्न याच्यातलाच विषय याच्यातलाच विषय साहेब, औषधं तुम्ही घेता, हिंदुस्तान अँटीबायोटिकची औषधं तुम्ही घेता. हा मी शॉर्टकट घेतो, तुम्ही मला बोलू तर द्या पहिल्यांदा. हिंदुस्तान अँटीबायोटिक्स किंवा हापकिन याच्यावरती आता सध्याला काहीतरी बंदी आलेली आहे बऱ्याचशा औषधांवरती, तर याच्या संदर्भातही आपण थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आपण आता सांगितलं की 1 लाख काहीतरी मेडिकल आहेत. एक मिनिट. अर्ध्या तासाच्या चर्चेवर काय चर्चा झाली पाहिजे याला काय मापदंड आहेत आणि अर्ध्या तासाची चर्चा 1 तास चालली तरी सुद्धा विषय संपला नाही. मला वाटते 1 तास न झाली ही चर्चा सुरू झाली 8:47 मग जो टायमिंग आहे 1 तास पूर्ण झाला नाही किंवा अर्धा तास ही मला वाटते पूर्ण व्हायचंच आहे. मग जो टायमिंग लिहिलेला आहे आज 8:47 सुरू झाली आणि 9:14 झाले. याच्यातले 5 मिनिटं आपण घालवले. मिनिटाचा आणि सेकंदाचा हिशोब असतो. मिनिटाचा आणि सेकंदाचा हिशोब असतो. चला पुढे बोला. आमचे 5 मिनिटं वाया घालवले, ऍड करा. या बोला बोला बोला. रक्तपेढ्या असतील किंवा हे औषधांच्या ज्या कंपन्या आहेत यांच्यावरती थोडंसं कंट्रोल आणणं गरजेचं आहे. कारण खूप भयानक पद्धतीत याच्यामध्येही भेसळ होती. तर मंत्री महोदयांना विनंती की आपण थोडंसं याच्यामध्ये लक्ष द्यावं. अध्यक्ष महोदय, मी जाता जाता फक्त लास्ट एकच विषयात आपल्याकडे विचारेल. 2-4 गोष्टी आहेत. गेल्या 5 वर्षात आपण दुधाचे किंवा तत्सम गोष्टीचे किती नमुने तपासले गेलेले आहेत, त्यापैकी किती नमुने निकृष्ट आणि अनसेफ होते, किती लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि यामध्ये किती लोकांना, आरोपींना शिक्षा झाली आहे, याची थोडीशी माहिती हवी अध्यक्ष महोदय.
त्याचबरोबर मंत्री महोदयांनी जे सांगितलं मनुष्यबळाचा विषय आहे, तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आता शासनाकडे सगळीकडेच मनुष्यबळ आहे, तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती मनुष्यबळ घ्यायला काही हरकत नाही अध्यक्ष महोदय. आणि आमच्या आता मागण्यात फक्त तेवढं मानतो मंत्री महोदयांपुढे, राज्यव्यापी भेसळमुक्त महाराष्ट्र अभियान हे आपण घेतलं, तर त्याचं पुढे काय झालं याचं एक थोडंसं आम्हाला माहिती हवी आहे. मोबाईल फूड टेस्टिंग व्हॅन याची आपण थोडीशी सुरुवात करावी आणि फक्त सणासुदींना विशेष तपासणी न करता ही तपासणी रेग्युलर व्हावी, ही एक आपल्या माध्यमातून विनंती आहे. आणि ह्या लोकांना जसं धस साहेबांनी सांगितलं की मोक्कामध्ये गुन्हा दाखल व्हावा, तसं मोक्कामध्ये गुन्हा दाखल होऊन फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये याच्यावरती कारवाई व्हावी. चला घ्या मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, निश्चितच सदस्य महोदय दखल घेतली जाईल, कारण आपण सांगितलं पण सणासुदी किंवा आषाढी वारी किंवा कुंभमेळा असं प्री प्लॅनिंग असतं आणि आपण सांगितलेलं किती केसेस झाल्या, काय कोणाचा निकाल लागला, ही सगळी माहिती आपल्याला पटलावर ठेवतो. चला अर्धा तास चर्चा क्रमांक 5 श्री महेश लांडगे. अध्यक्ष महोदय, मी झालं ना तर आज या अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून ओगले साहेब मंत्री महोदय, मी काही आपल्याला जास्त प्रश्न विचारणार नाही किंवा हा प्रश्न जो आज मी मांडलाय पाहुणा जलवाहिनीचा माझ्या शहराच्या दृष्टीने महत्वाचा आहे, बंद पाईपलाईनचा. अध्यक्ष महोदय, उद्या या संदर्भामध्ये आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंनी या संदर्भात बैठक लावलेली आहे. मंत्री महोदय, आपल्या सगळ्यांना उशीर होतोय, मला हे सगळं मान्य आहे, पण अध्यक्ष महोदय, काही शहराच्या दृष्टीनं हा माझ्या फार महत्वाचा विषय आहे, गांभीर्याचा आहे. आता मी जी अर्धा तास चर्चा विचारली त्याच्यामध्ये काही टेक्निकल पॉईंट विचारले होते, उशीर होण्यासंदर्भातली कारणं विचारली होती, त्याच्यावर झालेला खर्च विचारला होता, तो लेट का झाला याच्या संदर्भातला विचारलं. आता मला त्याच्यामध्ये जायचं नाही अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय, याच्यामध्ये न जाता मागच्या ज्या दिवसापासनं परत याची बंदी, याच्यावरची जी काही बंदी होती ती बंदी मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरची जी काही स्थगिती होती उठवल्यानंतर आमच्या शहराच्या लोकांची काय मागणी हे या आज सभागृहाच्या पुढे मांडतो. मी काय जास्त प्रश्न पण नाही, मला असं वाटत नाही की या प्रश्नाचं म्हणजे उद्या तर आमचं त्याच्यावर निरसन होईल, त्याचे उत्तर मिळतील. अध्यक्ष महोदय, माझं शहर पिंपरी चिंचवड शहर भारताच्या या नकाशामध्ये शहराच्या भविष्यासाठी म्हणजे अत्यंत जलद गतीने वाढणार आणि माझ्या शहराच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा पाहुणा बंद जलवाहिनीचा प्रकल्प, त्यासाठी मी अर्धा तास चर्चा लावली. पण आता मी फक्त माझे मुद्दे उद्याच्या मिटिंगसाठी लोकांनी त्याला सहानुभूतीनं पाहावं म्हणून मी आपल्यासमोर. अध्यक्ष महोदय, सर्वात शहर जलद गतीने वाढते माझं शहर, औद्योगिक, शैक्षणिक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात म्हणून ओळखलं जाते माझं शहर. अध्यक्ष महोदय, लोकसंख्या झपाट्याने वाढते. या शहरामध्ये जी लोकसंख्या आहे ती फक्त भूमिपुत्रांची नाही. अध्यक्ष महोदय, या सभागृहाच्या माध्यमातून मी पूर्ण महाराष्ट्राला त्याचबरोबर माझ्या जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना सांगू इच्छितो, माझ्या शहरामध्ये या भारतातल्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या प्रत्येक गावातली लोक या माझ्या शहरामध्ये राहतात. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर या राज्यातल्या आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक तालुक्यातली प्रत्येक जिल्ह्यातली प्रत्येक गावातली सर्व समाजाची लोक या ठिकाणी राहतात, विशेषतः पुणे जिल्ह्यातली. अध्यक्ष महोदय, मी सभागृहाला जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगतो, अध्यक्ष महोदय, पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातली प्रत्येक गावातली या शहरामध्ये माझ्या शहरामध्ये लोक राहतात, उद्योगासाठी राहतात, कामासाठी राहतात, मुलांच्या भविष्यासाठी राहतात, वेगवेगळ्या त्यांच्या स्वप्नांसाठी या शहरामध्ये राहतात. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये मावळ तालुक्यातली सुद्धा लोक राहतात, जिथनं ही पाहुणा जलवाहिनी येणार आहे. अध्यक्ष महोदय, त्या तालुक्यातील लोक सुद्धा आमच्या शहरामध्ये राहतात. अध्यक्ष महोदय, मला या मागं सांगण्याचा दृष्टिकोन माझा फार एकदम भावनिक आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये मला कुठलंही राजकारण करायचं नाही. हा विषय माझ्यासाठी राजकीय होऊच शकत नाही. अध्यक्ष महोदय, हा विषय आमच्या कुठल्याही लोकप्रतिनिधीला, पिंपरी चिंचवड शहरातल्या महानगरपालिकेतल्या प्रत्येक पक्षाचा नगरसेवक असतील, प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी असेल, याच्यासाठी हा विषय राजकीय होऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, हा विषय आमच्यासाठी भावनिक आहे. हा विषय आमच्यासाठी, आमच्या शहरातल्या लोकांच्यासाठी, पुढल्या पिढीसाठी, भविष्यासाठी फार महत्त्वाचा विषय आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये प्रामुख्याने मी काही गोष्टींचा याच्यामध्ये उल्लेख करेल. अध्यक्ष महोदय, हा प्रकल्प अनेक प्रश्न आहे. हा प्रकल्प उशीर होण्यामागची काय कारणं असतील त्याच्यात मला जायचं नाही. अध्यक्ष महोदय, ह्याच्या मागं जे
स्थानिक मावळमधल्या स्थानिक भूमिपुत्रांचा जो काही विषय आहे त्या संदर्भामध्ये मी काही आव्हान या निमित्तानं करणार आहे. अध्यक्ष महोदय, हा प्रकल्प तर करणं गरजेचंच आहे. अध्यक्ष महोदय, फार गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, हा प्रकल्प ज्यावेळेस मंजूर झाला तो 2006ला झाला. त्याच्यानंतर 2008ला याची वर्क ऑर्डर निघाली. 2011ला एक दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली शेतकऱ्यांच्या बाबतीत. त्या ठिकाणी काही शेतकरी आमचे शहीद झाले, काही शेतकरी जखमी झाले. त्यांच्यामुळं म्हणजे त्यावेळेस ह्या प्रकल्पाला स्थगिती मिळाली. अध्यक्ष महोदय, आम्हाला कुठल्याही शेतकऱ्याचं, कुठल्याही भूमिपत्रातल्या मावळातल्या कुठल्याही शेतकऱ्याचं भूमिपुत्राचं आम्हाला त्यांचं हक्काचं पाणी बिलकुल नको आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आणि कुठलंही आंदोलन होऊ नये, कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी कसलाही आमच्यामुळं पिंपरी चिंचवड शहरातल्या लोकप्रतिनिधीमुळं कुठल्याही प्रकारचं असं संकट त्या मावळमधल्या शेतकऱ्यांना येऊ नये ज्याच्यामुळे त्यांचं आर्थिक म्हणजे त्यांच्या पूर्ण कुटुंबाचं नुकसान होईल. असं आम्हाला कुठलंही काम त्या ठिकाणी करायचं नाही. अध्यक्ष महोदय, आम्ही फार प्रामाणिक या संदर्भामध्ये माझी भूमिका या ठिकाणी मांडतो. आम्ही एकटा या ठिकाणी बोलतो याचा अर्थ मी महेश लांडगेचा नाही, पूर्ण शहर म्हणून हा विषय मी या ठिकाणी मांडतो. अध्यक्ष महोदय, या मूळ प्रक्रिया ज्यावेळेस त्याची चालू झाली त्यावेळेस टेंडरची कॉस्ट होती 311 कोटी रुपये. आज आम्हाला हा पवना जलवाहिनीचा प्रकल्प पूर्ण करायचा झाला तर कमीत कमी 1100 कोटी रुपये सर आम्हाला या ठिकाणी लागणार आहे. अध्यक्ष महोदय, दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असताना आम्हाला याच्यामध्ये त्या दृष्टीनं काम करावं लागेल. जितका लेट होईल तितकी याची कॉस्ट वाढेल आणि कॉस्ट वाढणं हा एक वेगळा मार्ग आहे, वेगळा प्रश्न आहे. पण अध्यक्ष महोदय, मी अध्यक्ष महोदय सुरुवातीलाच सांगितलं की प्रश्न याच्यावर मी घेणार एकच प्रश्न विचारणार शेवटला, तो पण ताईंना मी म्हणजे एकदम ह्याच्या, कारण उद्या मीटिंग त्याच्यावर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी लावलेली. पण मी आज जे बोलतोय ना, हा अर्धा तास चर्चा मी कदाचित मी आज घेतली पण नसते अध्यक्ष महोदय. पण मागच्या 2-4 दिवसापासून काही आंदोलनं होत आहेत. स्थानिक भूमिपुत्रांची होत आहे, त्या बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची होत आहे. त्या आंदोलनामध्ये कशा पद्धतीनं पुढे जायचं याच्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी बोलतो. अध्यक्ष महोदय, याच्या फार मागण्या आहेत. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची मागण्या आहेत की नदीवर बंधारे झाले पाहिजेत, सिंचनाचं पाणी उपलब्ध झालं पाहिजे, नदीत पर्यावरण विरहित प्रवाह कायम राहिला पाहिजे, प्रभावित शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. मार्च ते मेच्या दरम्यान नदी पर्यावरणित प्रवाहासाठी पाणी सोडण्याचा निर्णय हा त्या ठिकाणी झाला पाहिजे. असे एक ना अनेक विषय स्थानिक शेतकऱ्यांचे आहेत. याच्यापेक्षाही जास्त प्रश्न असू शकतात, याच्यापेक्षाही त्यांच्या अधिक मागण्या असू शकतात. त्या सुद्धा मान्य करण्याची जबाबदारी ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या शहराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून मी या निमित्तानं घेतो. अध्यक्ष महोदय, उद्या मुख्यमंत्र्यांच्या समोर या संदर्भामध्ये आपली पूर्ण त्या ठिकाणी चर्चा होईल. तिथले लोकप्रतिनिधी असतील, आजी माजी पदाधिकारी असतील, आमच्या शहरातले सगळे लोकप्रतिनिधी असतील, महापौर असतील, सगळे नगरपालिकेचे पदाधिकारी असतील, आमच्या शहरातले सगळे लोकसभाचे विधानसभेचे प्रतिनिधी असतील, त्यांच्यासमोर चर्चा होईल. अध्यक्ष महोदय, मी या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या समोर मांडतो. मला काय जास्त बोलायचं, पण हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या शहराने या ज्या ठिकाणी आम्ही पाणी घेतो, पवनेचं पाणी ज्या ठिकाणी आम्ही घेतो, रावेतच्या बंधाऱ्यातनं घेतो. अध्यक्ष महोदय,